बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे। दोन्ही मतदारसंघात भावनिक वातावरण असल्यानं निवडणुकीत रंगत आली आहे। तर 4 मेला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल। यासोबतच निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या 9 जागांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे। यासाठी 12 मेला मतदान होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता हालचालींना वेग आलाय। विधानसभेतील संख्याबळानुसार 9 पैकी 8 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, तर 1 जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार आहे। पण त्या एका जागेवर उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार की काँग्रेस त्या जागेवर दावा करणार, क्रॉस शूटिंग होण्याची शक्यता आहे का आणि आमदारांच्या मतांची आकडेवारी नेमकी कशी आहे हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा। विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मेला संपत असल्याने 12 मेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। तर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे। विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना शिंदे पक्षाला 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे। पण इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अतिरिक्त 13 मतं असल्यामुळे महायुतीने जर आणखी एक उमेदवार देण्याचं ठरवलं तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे। यासोबतच महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये एका जागेवरून मतभेद होण्याची शक्यता आहे। कारण राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली होती। पण शरद पवारांना राज्यसभेवर जायचं असल्याने दोन्ही पक्षांनी माघार घेतली। त्यामुळे उद्धव ठाकरे जर स्वतः पुन्हा विधान परिषदेवर जाणार असतील तर काँग्रेस कदाचित माघार घेऊ शकते। पण उद्धव ठाकरे जर दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार असतील तर काँग्रेसकडून विरोध होऊ शकतो। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली तर महायुतीलाच त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रणनीती आखू शकतात। कारण याआधीही राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमाल केल्याचं सगळ्यांना पाहायला मिळालं होतं। यासोबतच बारामती आणि राहुरी या दोन्ही पोटनिवडणुकी बिनविरोध करण्याचं आव्हानही फडणवीस यांनी केलं होतं। पण तरी देखील राहुरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यानं निवडणूक लागली आहे। तर इकडे बारामतीत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला माघार घेण्याची विनंती केल्यावर प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस उमेदवाराला माघारी घ्यायला लावली होती। त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस शूटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता बघू मतांची आकडेवारी नक्की कशी आहे। तर विधान परिषदेच्या 9 जागांपैकी प्रत्येकी 1 आमदार निवडून आणण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे। त्यामुळे महायुतीत भाजपकडे 131 आमदार आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार असे मतांचे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे। त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो। कारण महाविकास आघाडीला आणखी एक जागा लढवायचं झालं तर आणखी 10 मतांची गरज लागणार आहे। यामध्ये समाजवादी पार्टीचे 2 आमदार आणि सीपीआयएमचा 1 आमदार हे महाविकास आघाडीसोबत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची दुसरी जागा निवडून येणं सध्याच्या स्थितीत तरी कठीण दिसतंय। तर जनसुराज्य शक्तीचे 2 आमदार, राष्ट्रवादी युवा स्वाभिमान पार्टीचे 1 आमदार, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1 आमदार, एमआयएमचा 1 आमदार आणि प्रेझेंट्स पार्टी ऑफ वर्कर्स ऑफ इंडियाचा 1 आमदार, त्याचबरोबर राज्यश्री शाहू विकास आघाडीचे आमदार राजेंद्र यड्रावकर आणि अपक्ष निवडून आलेले आमदार शिवाजी पाटील आणि आमदार शरद सोनवणे असे संख्याबळ आहे। म्हणजेच एकूण महायुतीकडे जागा आहेत त्या 237। तर बारामतीत सुनेत्रा पवार आणि राहुरीत जर अक्षय कर्डिले विजयी झाले तर हा आकडा 239 होऊ शकतो। तर महाविकास आघाडीकडे 46 आणि इतर 3 असे 49 आमदार आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या निवडणुकीत नक्की कसा डाव टाकणार की महाविकास आघाडीचे नेते मतभेद न करता उद्धव ठाकरे किंवा इतर कोणाला उमेदवारी देणार हे पाहावं लागेल। दरम्यान या सगळ्यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।